ऐकणारी सर्व श्रोते माईबाप सर्वांच्या चरणविंद मी आदरपूर्वक वंदन करतोय. माझ्या व्यासपीठावर विराजमान असणारी माझी गुणवान मंडळी यांच्याही सर्वांच्या चरणविंद आदरपूर्वक वंदन करतोय. नंदेच्या तटावर विराजमान असणारे श्री एकांतेश्वर भगवान, श्री वानरदेव बजरंगबली, श्री द्वारकाधीश राधाराणी आदी संत मांदियाळी यांच्या कृपा आशीर्वादाने श्री त्रिपुरारी पौर्णिमा या निमित्ताने गेली 10 वर्षापासून हा सत्संग शिंदी रेल्वेमध्ये आपण सर्व परिसरातील भाविक भक्तजन अतिशय मोठ्या उत्साहानं तो आनंद प्राप्त करत आहात. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अलौकिक सत्संग आपण त्याचा आस्वाद घेत आहात, ती असणारी आमची सर्वस्व ज्ञानेश्वर महाकाळकर नानाजी, त्यानंतर राजीभाऊ बावनकर, नरेंद्रजी सेलुकर आमचे दुकानदार, त्यानंतर बंडूजी कारमोरे, मोहनभाऊ तळवेकर, देवीदास इखारे, राजीभाऊ कापसे, मेघराज भिमटे, ज्ञानेश्वर वैद्य, राजीभाऊ खारकर, घनश्याम वैद्य आणि ज्यांच्याकडे आमचं निवासस्थान आहे ते असणारे संतोषराव बागडे, या मंडळीच्या असीम सहकार्याने श्रमाने गेली 10 वर्ष झाली या भगवान बजरंगबलीच्या या पवित्र क्षेत्रामध्ये हे अहोरात्रपणे भगवंताच्या चिंतेमध्ये, कार्यक्रमाच्या या चिंतेमध्ये, आणि पाहत पाहत 10 वर्ष लोटून गेली माईबाप, आणि यंदाचं हे 11वं वर्ष आहे. आणि असं वाटतं की वानरदेव हे देवस्थानच एवढं अलौकिक आहे, माझ्या बजरंगबलीचा हा महिमा एवढा अलौकिक आहे ना. आणि विशेष म्हणजे यांच्यावर कृपा श्री एकांतेश्वर भगवंताची सुद्धा आहे. आणि या सर्वांच्याच प्रयत्नानं, आशीर्वादानं, भगवंताच्या इच्छेनं पुढचं वर्ष येणारं हे तपोपूर्ती सोहळा असणार आहे. आणि व्यासपीठावर मी बोलतो माईबाप की पुढच्या वर्षी सुद्धा अलौकिक हा सप्ताह, अलौकिक हा शिवमहापुराण कथा असेल, श्रीमद भागवत कथा असेल, जे 10 वर्षातही या ठिकाणी कथा झाली नसेल, 10 वर्षातही असा उत्सव झाला नसेल, असा उत्सव पुढच्या वर्षी तपोपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं हा अलौकिक पद्धतीने संपन्न होईल असं माझं मत आणि मन सांगतंय मायबाप. आणि वानरदेव बजरंगबलीला आपण तर प्रार्थना करूच सर्व की हे बाबा 10 वर्ष तू हे सर्व आमच्याकडून करून घेतलंस, आम्ही काहीच केलं नाही, निमित्त मात्र आम्ही आहोत. पण हे जीवन किती आहे हे आम्हाला माहिती नाही. पण कुठेतरी मरता मरता या हातावून त्या ठिकाणी आमच्याकडून याचा आवाज कमी झाला. हे तुझं सत्कार्य, महान सत्कार्य, यातनं एक तपोपूर्ती सोहळा का होत नाही, पण आमच्याकडून व्हावा ही आमची सदिच्छा आहे, आमची तुला प्रार्थना आहे. आणि निश्चित मायबाप हे अलौकिक जाज्वल्य देवस्थान आहे, याचा अनुभव आम्हाला सुद्धा आहे. बजरंगबली काही विचार करणार नाही, कोणतं संकट सुद्धा येऊ देणार नाही. यावर्षी प्रत्येक कार्यकर्त्यांना जेवढी माझ्याकडे रिष्ट आहे, अजून काही तुम्हाला साथ देणारे असतील, आमचे राजीभाऊ, नानाभाऊ, आमचे दुकानदार, विचारामध्ये होते की ह्या वर्षी महाराज कसं होईल. मला फोन आला होता की महाराज ह्या वर्षी जरा पाऊस खूप झालाय,
शेतीमध्ये धान्य पिकलं नाही, आम्हाला सांभाळून घ्या. अहो म्हटलं, मी तुमचाच आहे. आपल्या माणसाला सांभाळायची गरज नसते. जो परकाय त्याला सांभाळू लागतंय. आणि मी तुमचा आहे म्हणून तर मला नुसतं सर्दी झाली. माईबाप काय खटाटोप चाललाय आमच्या बनसरे साहेबांचा, या कार्यकर्त्यांचा. खूप प्रयत्न चालू आहेत, खूप प्रयत्न चालू आहेत. आमचे डॉक्टर साहेबांनी बी मला औषध आणून दिलंय की हे औषध तुम्ही घ्या. ही जी व्यवस्था असते ना, हे निस्वार्थ प्रेम असतं ना सर, हे घरी नाही भेटत, नाही भेटत. घरची माणसं जे प्रेम करतात ना, बरं का राजीभाऊ, ते स्वार्थापोटी करता हो. का की या माणसाकडून आपल्याला काहीतरी मिळणार आहे. हा करता धरता आहे, हा जर गेला तर आपलं कसं होईल. पण ज्या ठिकाणी मी कथेला जातो ना, मला आज एक मेसेज आला होता की तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही स्वतःला जपा. म्हणलं जपण्याचं कारणच नाही. कारण जी मुलगी माहेराला जाते ना, तिला स्वतःची काळजी घ्यायची आवश्यकता पडतच नाही. का? कारण सगळी आपली माणसं असतात. आपले आई वडील असतात, आपला भाऊ असतो. आणि माहेर म्हणजे मोकळेपणा, बिनधास्तपणा. माहेरचं प्रेम हे निस्वार्थ असतं मायबाप. तसं मी कथेला ज्यावेळी जातो ना, एवढा आनंद होतो ना. कधी जाईल, कधी स्टेजवर बसेल ना, कधी कथा प्रारंभ करेल आणि कधीही माझी माणसं पाहिल. इथे जे प्रेम निस्वार्थ मिळतं ना मायबाप, ते कुठेच मिळत नाही. कथा संपल्यानंतर भन्सरे साहेब ज्यावेळेस आम्ही घरी जातो ना, एक एक व्यक्ती दिसायला लागते, आठवायला लागते. कधी कधी डोळ्यातून अश्रुधारा सुरू होतात. कारण अशी इच्छा आहे मायबाप की जीवनभर पैसा मिळो किंवा करू अथवा ना मिळो मायबाप, पण इथे प्राण गेला तरी हरकत नाही. कोणतेही जीवनात कथा पैशामुळे कॅन्सल होऊ नये, बजेटमुळे कॅन्सल होऊ नये, अशी माझे प्रयत्न आहेत, माझी इच्छा आहे. कारण जगामध्ये पैसा कसाही कमवता येतो मायबाप, पण समाजाचं प्रेम कमवणं एवढं सोपं नाही आहे. समाज एवढं प्रेम द्यायला तयार आहे, पण ते प्रेम घेण्याकरता, ते निस्वार्थ प्रेम घेण्याकरता आपल्याकडे जागा तरी खाली पाहिजे. स्वार्थी प्रेम ठेवण्याकरता जागा भरपूर आहे, पण निस्वार्थ प्रेम ठेवण्याकरता ती जागाही निस्वार्थ असावी लागते. आणि मायबाप हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये नाही आहे, नाही. कित्येक तरी महाराज आहेत, कथाकार, कित्येक तरी कीर्तनकार आहे. मला नाही वाटत हे निस्वार्थ प्रेम, समाजाचं प्रेम त्यांना मिळवता आलं म्हणून. सोपं नाही. समाजाचं प्रेम जर तुम्हाला मिळवायचं असेल तर कोणत्या तरी एखाद्या गोष्टीचा त्याग तुम्हाला करावा लागेल. त्यागाशिवाय प्रेम मिळत नाही आहे. आज ही माझ्या वडिलांसमान माणसं आहेत, ज्यांची सेवा आम्ही करावी, ज्यांचे चरण आम्ही त्या ठिकाणी आमचं मस्तक ज्यांच्या चरणावर झुकावं मायबाप. ही वयोवृद्ध माणसं ज्यांच्याकडून आम्ही आशीर्वाद प्राप्त करून ही वाटचाल करावी. पण बघा ना, काय प्रेम आहे, किती आदर आहे. आमचे राजू भाऊ, आमचे नाना, हे आमचे फोटोवाले, तुमचं नावच मला, बंडू भाऊ, आमचे दुकानदार साहेब, आमचे डॉक्टर साहेब, आणि त्यांची ही तरुण मंडळी बसलेली मायबाप. क्षणाक्षणाला माझ्याकडे लक्ष आहे. काय धावपळ आहे, काय मेहनत आहे, किती आदर करतात, किती प्रेम करतात. हे प्रेम कमवणं एवढं सोपं नाही मायबाप. त्यागाचं नावच प्रेम आहे. आणि शिंदीमध्ये मला खूप प्रेम मिळतं मायबाप. असं वाटतं की आज आमचे सर म्हणत होते की माऊली आज कितवा दिवस आहे कथेचा. म्हणजे यांच्याही स्मरणामध्ये नाही आहे की आज कितवा दिवस आहे, त्यांनाही आठवणच नाही आज कितवा दिवस आहे. मी म्हटलं आज 4था दिवस आहे. अरे बापरे, 4था दिवस आहे, म्हणजे अजून फक्त 3 दिवस कथा राहिली. प्रेमाची दिवस खूप जात असतात रे. मी काल विषयी बोलून गेलो मायबाप तुम्हाला.
की जेवढं समाजाचं प्रेम कमवता येईल ना तेवढं कमवत राहा. आयुष्य फार कमी आहे, फार कमी आहे, खूप आयुष्य कमी आहे मायबाप. मनातले द्वेष भावना, हे मत्सर, काम, क्रोध बाद झालं रे मायबाप. याला थारा देऊ नका. आता राहिलेले 2 दिवस एवढे आनंदात जगा ना, खूप आनंदात जगा. निदान आपला मृत्यू तरी आनंददायक होईल मायबाप, सुखदायक होईल मायबाप. मरणाच्या यातना त्या तर आपल्याला भोगण्याची वेळ येणार नाही. तुमच्या मनामध्ये जर भ्रम असेल ना की आम्ही श्रीमंत आहोत, आम्ही कोट्यधीश आहोत, आम्ही करोडपती आहोत. मी काल हा विषय बोलून गेलो मायबाप की ज्यावेळेस त्या यातना सुरू होतात ना, आपला पैसा, आपली प्रतिष्ठा, हे धन काही कामा येत नाहीये. इथे फक्त समाजावर जे प्रेम आपण निस्वार्थ प्रेम केलंय, समाजाचं प्रेम कमवलं आपण, समाजावर केलेले परोपकार, समाजाची केलेली सेवा, सत्संगामध्ये जगलेलं जीवन, अन्नदान, ज्ञानदान, या गोष्टी माणसाला खूप साथ देतात मायबाप. हे जग कधी आपली साथ सोडेल ना सांगता येत नाहीये, पण केलेलं सत्कार्य आपलं कदाही साथ सोडत नाहीये. आज ज्यांच्या घरी आम्ही दुपारी फराळा करता गेलो होतो 2-2:30च्या दरम्यामध्ये, अहो काय तळमळ त्या डॉक्टर साहेबांची. प्रत्येकाच्या मुखामध्ये अगदी काय कोणता पदार्थ होतो, जिलबी सारखा पदार्थ, उपवासाचा पदार्थ. अहो मुलांना तो म्हणजे काहींना गोड आवडत नाही, काही पळून गेले, पण ते त्यांच्या मागं पळाले, पण ते खाऊच घातला. हे प्रेम, हे निस्वार्थ प्रेम नाही मिळत नाही. अरे दिवस आहे तरी किती रे. एकदा घरी आलेला माणूस कोणतं नशीब, कोणतं प्रारब्ध कोणत्या पावलानं येईल ना सांगता येत नाही मायबाप. कोणाच्या पावलामध्ये काय लिहिलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही. घरातले दोष जाण्याकरता, अरे संतांची व्याख्या म्हणजे खूप अशा माळी असणं, खूप मोठा गंध लावणं, इस्त्रीचे कपडे घालणं, त्यावरून त्याची गुणवत्ता, संतत्व नाही ठरत मायबाप, त्याची योग्यता नाही ठरत. कोणावर ईश्वरी कृपा असते, कोणाच्या प्रारब्धाने ईश्वराने काय भाग्यरेखा लिहिली ना हे नाही सांगता येत. म्हणून आलेल्या अतिथीचा माणसाने अतिशय शुद्ध भावनेने सत्कार केला पाहिजे. सांगता येत नाही रे मायबाप. आलेला अतिथी ना तो आपल्यासाठी देवता समान आहे. आणि या शिंदीमध्ये मी ते अनुभवतोय मायबाप. प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर तो आदर, तो प्रेम, ते मला मिळालं मायबाप. सगळी माणसं गोड आहेत, चांगली आहेत मायबाप. असं वाटतं ना राजूभाऊ, जे 7 दिवसाची कथा आहे ना, निदान ती 9 दिवसाची तरी कथा पाहिजे होती. 9 दिवसाची तरी कथा पाहिजे होती. म्हणून मायबाप, आपण कालपर्यंत जी प्रयागराज मध्ये चालत आलेला हा संवाद आहे, तो संवाद आपण पाहतोय. मी आज अशी काही चरित्र तुम्हाला सांगणार आहे, अशी काही माहिती सांगणार आहे की जेणेकरून ती आपल्या अतिशय महत्वाची ठरेल मायबाप. जीवनातला एकही क्षण त्या माहितीने, त्या चरित्राने आपला वायाला जाणार नाही. फक्त एक माझ्याकडे लक्ष असू द्या. कालपर्यंत पार्थिवलिंगाचे पूजन हे आपण कथाभाग पाहत होतो. पवित्र भूमी असणारी ही प्रयागराज आहे, अतिशय पवित्र भूमी. आणि त्या प्रयागराज मध्ये असंख्य ऋषी भगवान, देवादिदेव महादेवांचं गोड अलौकिक चरित्र ऐकण्याकरता उत्सुक आहेत मायबाप, तळमळत आहे. आणि प्रत्येक जण अधिकार संपन्न असणारे श्रुतजी महाराजाकडे टकमक पाहतात, तळमळ कशी असावी. हे श्रुतजी महाराज, हे गुरुवर, महादेवांचं हे लीला चरित्र ऐकण्याची आमची फार उत्सुकता आहे.
आणि जो भगवान शंकर आणि अलौकिक हा संवाद सांगितलाय ना, तो संवाद आम्हाला ऐकायचा आहे, श्रवण करायचा आहे. ही त्या प्रयागराजमध्ये तळमळता असंख्य असणाऱ्या त्या ठिकाणी ऋषींची तळमळत आहे. थोडा आवाज देता का? आणि श्रोत्यांचीही तळमळता पाहून सूतजी महाराजांना एवढा आनंद झालाय ना, ऐका माईबाप, खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. ऐकणारी श्रोते जर आनंदी असेल उत्सुक असेल माईबाप, तर कथाकारांना सुद्धा अतिशय आनंद प्राप्त होत असतो. आज सूतजी महाराज भगवान शंकराचे लिंगाची माहिती सांगतात, ज्योतिर्लिंगाची माहिती सांगतात. आतापर्यंत असा व्यक्ती नाही की तो भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जात नाही, दर्शन घेत नाही. पण प्रत्येकाला त्या दर्शनाचं फळ मिळतच मायबाप असं नाही आहे. कारण दर्शनाच्याही काही विधी दिल्यात, पूजाच्याही काही विधी दिली मायबाप. पूजा कशी करावी, आपली पूजा कोणत्या पद्धतीची असावी, कारण या युगामध्ये प्रत्येक गोष्टीला नियम आणि मर्यादा दिली. आणि त्याकरता शास्त्र आहे ना, त्याकरता पुराण आहे मायबाप, पुराण आहे. पूजेमध्ये, भगवंताच्या संकीर्तनामध्ये, भगवंताच्या सत्संगामध्ये, या अर्चनामध्ये कोणतीही चूक आपल्याकडून घडता कामा नाही. याकरता हे शास्त्र ऐकावी लागतात, श्रवण करावी लागतात. कालच सर्व ऋषींना प्रश्न केला होता की शिवलिंगाची पूजा जी असते ती कोणत्या दिशेला बसून करावी, हा आमचा प्रश्न आहे. सगळी सांगतात शिवलिंगाची पूजा ही उत्तर दिशेकडे तोंड करून बसून त्या ठिकाणी करावी लागते. पण महाराज, प्रश्न असा आहे, श्रोते मायबाप कथा ऐकत असताना आपल्या मनामध्ये प्रश्न हा उत्पन्न झाला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे. तुम्ही विचारले पाहिजे प्रश्न की महाराज, तुम्ही जी कथा आम्हाला सांगितली ना, आम्हाला याचा अर्थ कळाला नाहीये. आणि ही समजून घेण्याकरता कथा आहे, आपल्याला कळण्याकरता कथा आहे. आणि आपण जर नुसतं महाराज कथा सांगतात आणि तुम्ही फक्त मान हलवता, आणि कथा झाली ना, जर कोणी विचारलं ना, बाई आज महाराजांनी सुंदर सांगितलं, पण काय सांगितलं तुझ्या लक्षात आहे? बाई एवढं काही माझ्या लक्षात राहिलं नाही. हे असं नसावं मायबाप. आणि जो कथाकार आपल्या गावामध्ये आला ना कथा करण्याकरता, तर पुरेपूर जी माहिती आहे आपण त्यांच्याकडून घेतलीच पाहिजे, पुरेपूर घेतली पाहिजे. अरे एवढं त्या ठिकाणी मंडपाचा तुम्ही खर्च केलाय, साऊंड सिस्टमचा खर्च केलाय, हे कर्मणूक म्हणून नाही केला मायबाप. मी सतत कथा कीर्तनामध्ये एक आवर्जून वाक्य उच्चारत असतो बरं का राजूभाऊ. माझं वाक्य फार, हे माझं स्वतंत्र वाक्य आहे आणि हे मी फार फार मोठ्या अंतःकरणाने ते वाक्य उच्चारतोय. माझी तळमळ आहे, माझा निस्वार्थ भाव आहे. ते वाक्य असं आहे की एखाद्या महाराजांना उदाहरणार्थ तुम्ही जर 50,000 देत असाल, ऐकताय ना सगळे, ऐकताय ना, एखाद्या वक्त्याला तुम्ही 50,000 जर देत असेल ना मायबाप, तर श्रोत्यानं त्या वक्त्याकडून, त्या कथाकाराकडून 1,00,000 रुपयाचं काम करून घेतलं पाहिजे. ऐकताना कळालं तुम्हाला की एखाद्या वक्त्याला आपण 50,000 देतो मायबाप, पण आपण सुद्धा परमार्थाच्या बाबतीमध्ये स्वार्थ ठेवला पाहिजे. प्रपंचामध्ये स्वार्थ नसावा, हा, पण परमार्थाच्या बाबतीमध्ये, पूजाच्या बाबतीमध्ये, संकीर्तनाच्या बाबतीमध्ये, सत्कार्याच्या बाबतीमध्ये माणसानं अवश्य स्वार्थ ठेवावा की नाहीये, माझी पूजा अजून झाली नाहीये, माझं भजन अजून झालं नाहीये, माझं अन्नदान, महाराजांची सेवा माझ्याकडून अजून घडली नाहीये, मला अजून करायची आहे, मला अजून करायची आहे. प्रपंचामध्ये माणसानं संतुष्ट राहावं, पण परमार्थामध्ये असंतुष्ट राहावं माणसाने. पडतंय ना डॉक्टर साहेब? असंतुष्ट राहावं. संतुष्टता ही
प्रपंचामध्ये असावी, संतुष्टता ही सत्कार्यामध्ये नसावी. आज आम्ही कथा श्रवण केली नाहीये, आम्ही परत कथा श्रवण करणार. परत कुठे कथा असेल ना, आम्ही तिथे जाणार, ती कथा आम्ही श्रवण करणार, ऐकणार, आम्ही त्या कथेचा आनंद घेणार, आम्ही अगदी अगदी त्या भजनाचा आनंद घेणार. येणाऱ्या पुढच्या वर्षी तीही कथा आम्ही श्रवण करणार. संतुष्टता ही संसारामध्ये असती, संतुष्टता परमार्थामध्ये नसावी. आणि लोक आपलं उलट झालं मायबाप, कलियुगाची गिणतीच ही उलटी आहे बरं का बनसले साहेब. का कलियुग 1 2 3 4 असं नाहीये, 10 9 8 7 अशी गिनती आहे. संपत चाललंय, सगळं संपत चाललंय. माणसाचे विचार सुद्धा उलटेत मायबाप. कुठे संतुष्ट राहावं, कुठे असंतुष्ट राहावं. आतापर्यंत संसार आपण करत राहिलो, पण संतुष्ट संसारामध्ये कोणी झालं नाहीये. पण मी असंही लोकांकडून ऐकतो ना, बरं का राजू भाऊ नाना, की नाही आता 3 वर्ष आम्ही भागवत कथा ऐकली, आता खूप झालं भागवत कथा आमच्या पाठ झाली, आता आपण शिवपुराण ऐकू. बाद झाला आता शिवपुराण 3 वर्ष आम्ही ऐकलंय, हा आता नवीन काहीतरी आपण ऐकू. बाद झालं सगळे पुराण आपण ऐकून झालेत आपले, आता कीर्तन ठेवू. म्हणजे 3 वर्ष भगवान गोपालकृष्णाचं चरित्र ऐकलं की आपण बस म्हणतो आता भरपूर झालं, पाठ झालं गोपालकृष्णाचं चरित्र. असं का म्हणत नाही की आता बाद झाला संसार, बाद झालं पैसा कमवणं, बाद झालं उद्योग करणं, खूप झाली नोकरी करणं. अरे 60 वर्षाची मला वाटतं नोकरीला कालावधी आहे असं मला वाटतं. बनसरे साहेब किती वर्ष नोकरी असते शिक्षकांची? 58 का 60 वर्ष? 60 वर्ष. पण तरीही प्रयत्न करतात, खाटाटोप करतात की अजून 5 वर्ष वाढून मिळतील का. प्रयत्न करतात. म्हणजे तिथे संतुष्टता नाहीये मायबाप, नाहीये. माणसानं संतुष्ट हे प्रपंचामध्ये व्हावं तर जीवनातला आनंद प्राप्त करता येतो. संसारातले सूत्र हे सगळ्यालाच कळतात असं नाहीये बरं का राजू, नाहीये. जोपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सत्संग प्राप्त होणार नाहीये, जोपर्यंत कथा कीर्तनामध्ये, जोपर्यंत एका महान वक्त्याची सत्संगत तुम्ही करणार नाहीये, तोपर्यंत तुमच्या जीवनाचं स्वतःचं त्या ठिकाणी हे सूत्र आपल्या लक्षात येणार नाहीये. माहिती जीवनाचे सूत्र आपल्याला कळालेच नाहीये, कुठपर्यंत काय करावं ही मर्यादा सोडून आपण वागतोय. त्यामुळे जी प्रसन्नता जी आहे ना चेहऱ्यावरची, ती आपल्या चेहऱ्यावर नाहीच आहे माई बाप. तुम्ही सत्संगाला आपलंसं केलंच नाहीये, कोणाची संगत जीवनात तुम्ही केलीच नाही मायबाप. का केली नाहीये? संसार सुटत नाहीये. नाही संसार नाही स्थिर बसू देत नाहीये, हा संसार नाही बसू देत मायबाप. हा आपल्याला सत्संगही करू देत नाहीये, हा आपल्याला परमार्थही करू देत नाहीये मायबाप. आता नाना तुम्ही दोघं बस, किती तुमचं वय काय सध्या? 50. आता मुलं लहान आहे, अजून कष्ट करावं लागतील तुम्हाला. जर अजून 20 वर्ष 15 वर्ष जर आपण राहिलो ना, 15 वर्षानंतर तुम्ही सगळं मुलाच्या नावावर करून द्यायचं, सगळा राज्यकारभार, आणि माऊली महाराज सोबत हिंडत राहायचं. बस तू आणि तुझं घर आणि तुझा प्रपंच, बस मला माझ्या जीवनाचा आनंद घेऊन द्या. आता याशिवाय आनंद नाहीये मायबाप. हे सूत्र कधी लक्षात येणार आहे आपल्या? कधी लक्षात येणार आहे? अरे या, पण एक सांगू का, जीवनात संगत फार महान वक्तेची पाहिजे. गावोगावी सत्संग व्हायला पाहिजे, कथा व्हायला पाहिजे. त्या निमित्ताने हे विचार, ही भावना, हे सत्संगाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. याकरता कथा ऐकावी,
आणि 7 दिवसाची कथा होऊन सुद्धा तुम्ही जर ते प्रयत्न केले नाही ना माईबाप, तर हे 7 दिवसाचा एवढा केलेला खर्च, हा खटाटोप, याची शून्य किंमत आहे. प्रत्येकाने प्रयत्न करावे रे, प्रत्येकाने तळमळीनं कथा ऐकावी रे, प्रत्येकाने स्वतःमध्ये काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करावेत माईबाप, करावेत. कथेमध्ये सगळं काही मिळून जातंय. असं काही प्रोडक्ट आहे की तुमच्या चेहऱ्यावर क्रीम लावायची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. एक सांगू का, किती मेकअप करा तुम्ही माता माऊली, बरं का बन्सले साहेब, किती मेकअप करा, चेहरा असं डिम असलं का ती सुंदरता दिसत नाही. आणि एखादा माणूस मेकअप करत नाही पण प्रसन्न आहे, आहा काय सुंदर दिसतो. मेकअप करण्यावरही सुंदरता ठरल्या जात नाही, त्याच्या अंतःकरणातल्या प्रसन्न चित्तावर सुंदरता ठरल्या जाते मायबाप. एखादा फार अगदी फार मेकअप केलंय पण अगदी अगदी दुःखित असेल ना, चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत नाहीये. प्रसन्नता ही आपल्या प्रसन्न चित्तेवर आहे मायबाप. आपण किती प्रसन्न राहतोय ना यावरती अवलंबून आहे. पण प्रसन्न राहावं माणसाने, प्रसन्न राहावं. प्रसन्न चित्त हे भगवंताला आवडत असतं. म्हणून मायबाप ही फार मोठी अलौकिक संधी आहे, फार मोठी अलौकिक संधी आहे. 7 दिवसामध्ये तुम्ही स्वतःला बदलून घेतलं पाहिजे रे मायबाप. 7 दिवसामध्ये आपल्या जीवनामध्ये हा सत्संग त्या ठिकाणी उमगला पाहिजे. 7 दिवसामध्ये असा सत्संग करायचा नाही की आयुष्यभर वर्षभर त्या ठिकाणी हा सत्संगाची समाप्तीच होऊ द्यायची नाहीये. त्याशिवाय जीवनामध्ये आनंदच नाही. हर 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 हर. संतन के संग लाग रे, हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, हो तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. हो तेरो बड़ भाग रे, हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन संग करी पुण्य कमाई. संतन संग करी पुण्य कमाई. राम चरण अनुराग रे, हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी.
सूरज की बन गई, प्रहलाद जी की बन गई। हर सुमिरन में लागने वो तेरी अच्छी बनेगी। चंदन के संग लागने तेरी अच्छी बनेगी। तेरी अच्छी बनेगी। कहत कबीरा राम सुमिर ले, कहत कबीरा राम सुमिरन में, कहत कबीरा राम सुमिर ले, कहत कबीरा राम सुमिर